सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान,
हॅलो. तुका म्हणे माझे
Krishna Hare
भजनामध्ये भजन सम्राट आसारामजी महाराज कापसे त्यांना पाठीमागे साथ करतील हरिभक्त परायण दादा महाराज. पुन्हा कोणी म्हणायला नको दत्ता महाराजाच्या कीर्तनला पुत्र सुद्धा हो.
टाळी जोरात टाळी टाळी जोरात वाजवून तुम्ही सगळे हा जोरात टाळी शाबास. वा. मृदंग टाळी टाळ मृदंग हा धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल आता कोण दाता या गुणी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ पांडुरंगा करू तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुचरी काहीच नाही बोलतो वचन्या ते भाविका समचरण सरोजम सांद्रणीला मुदावं जगननीत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ज्यांचे गावे केला वास त्यासी नसावे उदास काय माझी वाणी मानेला संताची रंजो चित्ताची आपुल्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण हनो
विठाला 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 काळी 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 धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी, घालो पोटी शीतळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि सर्वांच्या परिचित अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबाराय यांचा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला धन्यतेचा अनुभव, संत महात्म्यांच्या भेटीचा अनुभव आपल्या समोर प्रतिपादन करतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मला ज्या काळामध्ये संतांची भेट झाली मी त्या काळालाच धन्यता दिली. धन्य काळ संत भेटी, ज्या वेळेला ज्या समयाला आणि ज्या काळामध्ये तुकोबारायांना संत भेटले, तुकोबारायांनी त्या काळालाच धन्यता देऊन टाकली. धन्य काळ संत भेटी. काही साधकांनी विचारलं, का हो महाराज, संतांची भेट झाली म्हणता, त्या काळाला धन्यता दिली म्हणता, मग संत महात्म्यांची भेट झाल्यानंतर तुम्ही नेमकं काय केलं? तुकोबाराय म्हटले, मी त्यांच्या चरणाला मिठी मारली, पायी मिठी पडली तो, मी संत महात्म्यांच्या चरणाला मिठी मारली. काही साधकांनी विचारलं, का हो जगद्गुरु तुकोबाराय, संतांची भेट झाली म्हणता, त्यांच्या चरणाला मिठी मारली म्हणता, मग संत महात्म्यांच्या भेटीमधून काही लाभ झाला असेल ना? तुकोबाराय म्हणले, फार मोठा लाभ झाला. कोणता लाभ? माझ्या जीवनामध्ये जेवढे संदेह होते, जेवढे संशय होते, ते संपूर्ण नाहीसे झाले. संदेहाच्या सुटल्या गाठी, किंवा असाही एक पाठ आहे, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. एकदा का जीवनातले संदेह गेले की आमच्या पोटी शीतळता आली. पोटी शीतळता येणे म्हणजे धावाधाव संपणे, आशा संपणे, नाम तृष्णा संपणे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आता आमच्या जीवनातली आशा संपली, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, किंवा काम नाही झालो पाये रिकामा. तुकोबाराय म्हणले, आता आमची धावाधाव संपली, आता आमच्या पोटी शीतळता प्राप्त झाली. का हो महाराज, असा काही स्पष्ट फायदा असेल ना संत भेटीचा? तुकोबाराय म्हणले, स्पष्ट फायदा सांगतो. सर्व संसारिक जीवाच्या दुःखाला कारणीभूत असणारी संसार रूपी भवनदी आम्ही संत महात्म्यांच्या वचनरूपी कृपा प्रसादाने सहज तरून गेलो. भवनदीचा झाला तारा, तारा झाला, तारा होणं म्हणजे तर येती, म्हणजे तरून जाणं. संसार रूपी भवनदी आम्ही संत महात्म्यांच्या कृपा प्रसादाने सहज तरून गेलो. आणि एकदा का भवनदी तरून गेलो की जीवनातलं दुःख गेलं, जीवनामध्ये सुख प्राप्त झालं आणि जीवनामध्ये मंगलमय अवस्था प्राप्त झाली. ही मंगलमय अवस्था प्राप्त करून देणारं दातृत्व जर कुणाकडे असेल तर एकमेव संतांकडे आहे. तुका म्हणे मंगलाता कोण दाता याहुनी. महाराज, दाते अनेक आहेत. 3 मुख्यतः दाते सांगितले. एक मनुष्य दाता आहे, दुसरा देव दाता आहे आणि तिसरे संत दाते आहे. मनुष्य दाता आहे पण काहीतरी मिळण्याच्या अपेक्षाने जो देतो त्याला माणूस म्हणा. अगोदर घेतो आणि मग देतो त्याला देव माना. महाराज, यांना दाता म्हणायचं. मनुष्य दाता आहे पण काहीतरी मिळण्याच्या अपेक्षाने देतो. बरोबर आहे का नाही? लोक म्हणतात, महाराज आम्ही दरवर्षी सप्ताहात पंगत करतो पण तरी काही रिझल्ट लागाना, मुलीचं जमाना, पोराचं लग्न व्हायना, विहिरीला पाणी लागाना. म्हणजे माणूस देतो पण काहीतरी मिळण्याच्या अपेक्षाने जो देतो त्याला दाता म्हणायचं नाही.
दुसरा देवही दाता आहे, पण देवाचं ठरलेलं आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. महाराज द्रौपदीला वस्त्र पुरवले भगवंतानी, पण अगोदर भाजीचं पान का होईना घेतलंच. सुदाम देवाला अख्खं नगर सोन्याचं दिलं, पण अगोदर मोठभर पोहे का होईना घेतलेच महाराज. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. तुकोबाराय म्हणले याला दाता म्हणायचं नाही. मग संत कसे दाते आहेत? कशाचीही अपेक्षा न ठेवता जे नुसतं देतच राहतात. घातला दुकान देते आली असे दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांसारखा श्रेष्ठ दाता जगामध्ये शोधूनही सापडणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये जी मंगलमय अवस्था प्राप्त झाली त्याचं एकमेव कारण आहे. तुका म्हणे मंगलाता कोण दाता याहुनी. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला हरकत नाही. सगळी एका मुखाने म्हटलेवा नाही, पण झोपायचं नाही बरं का. कारण अभंगाचा भावार्थ का सांगून घेतला त्याचं कारण आहे. बरेच जण कीर्तनाच्या सुरुवातीला 10 मिनिटं जागे असतात, बरोबर आहे का? एकदा का 10 मिनिटं झाले की लगेच समाधी लावतात. महाराज समाधी कळते ना, समाधी. महाराज जे विठ्ठल झाल्यानंतर मगच समाधीतून जागे होतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणायला तयार. रात्रीच्या महाराजांनी तर नीट अभंग सोडवला नाही, बरोबर. असं कुणी म्हणायला नको. द्रौपदीचा दोष माझ्याकडे यायला नको. म्हणून अभंगाचा भावार्थ सांगून घेतला. आता तुम्हाला झोपायला हरकत तरी नाहीच म्हणायला लागले झोपायला. आता अवघडच झालं. पण झोपायचं नाही बरं का, कारण कीर्तनाचे काही नियम आहेत. काय नियम आहेत? ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करायचं काम तुमचं. विठ्ठला विठ्ठला परिचित आहे. तुकोबाराय या अभंगाद्वारे स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली संत भेट आपल्या समोर प्रतिपादन करतात. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पण वक्ता या नात्यानं माझं सांगण्याचं कर्तव्य आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेने साधुसंत महात्म्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी चालू असलेला हा श्रीराम नवमी निमित्त भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह समर्थांच्या या पावन दरबारामध्ये, पवित्र दरबारामध्ये हा नाम सप्ताह चालू आहे. आणि या नाम सप्ताहातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. सेवके करावे सांगितले काम या ध्येयाने या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपले समर्थ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाबासाहेब बाप्पा तांगडे त्यांनी मला या ठिकाणी फोन केला आणि नानांच्या कुशल मार्गदर्शनातून हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह तथा दासबोध पारायण सोहळा गोड असं नियोजन आहे. मी नेहमी सांगत असतो, क्वांटिटी जरी जास्त नसली तरी क्वालिटी कशी आहे? एक नंबर आहे, एक नंबर. किंमत क्वांटिटीला नाही बरं, किंमत क्वालिटीला असते. क्वालिटी चांगली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, कीर्तनाला जास्त गर्दी असणं महत्वाचं नाही, तर कीर्तन ऐकणारे दर्दी असले पाहिजे, तर कीर्तन करायला आनंद वाटत असतो. विठ्ठला बाप्पांनी फोन केला, नानांनी फोन केला, त्या अनुषंगाने गोड असं नियोजन आहे. आपल्याच गावचं वैभव आदरणीय प्रकाश अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. जे नारायण दादा असतील, सर्वच आपली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर अण्णा, तुम्हाला खुर्चीवर पाहून मला आनंद वाटला. खरं तर अण्णा एका मोठ्या दुःखातून सावरून पुन्हा इथं हजर झाले. आता अण्णा तुमचं जे आयुष्य शिल्लक राहिले ना,
ते आता केवळ समर्थांसाठी राहिलेले आहे. उरले ते हरी तुम्हा समर्थ. मला सोपी गोष्ट नाही बरं का. एवढ्या मोठ्या दुःखावर मात करणं सोपी गोष्ट नाही. काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये चांगलं कर्म घडलेलं असावं, चांगलं पुण्यकर्म घडलेलं असावं आणि तेच पुण्यकर्म त्यांना कामी आलेलं आहे. आणि म्हणून आज तागाई ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आनंद वाटला अण्णा. बघ विठाला विठाला कीर्तनासाठी उपस्थित असणारे आमचे सर्वच गुणवान मंडळी, त्यामध्ये विशेषतः श्री हरिभक्ती परायण आदरणीय वंदनीय महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य भजन सम्राट आमचे हरिभक्ती परायण आसारामजी महाराज कापसे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर हरिभक्ती परायण गोड कीर्तन जे करतात असे आमचे हरिभक्ती परायण दादा महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्ती परायण बंडू महाराज आहेत. त्याचबरोबर इकडे परशुराम महाराज आहेत. त्याचबरोबर आपल्या संस्थेतील सर्वच बाल वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज कौतुक करावं तेवढं थोडं. चौकदार थकले का तुम्ही? काठीवर भार द्यायला म्हणून म्हणलो. ते चौकदारासारखंच राहतात महाराज. चौकदार जसा असा काठीवर भार देऊन थांबतो ना तसंच ते बरोबर थांबतात आहे का? चौकदार म्हणजे चौकदार सोबत आहे की नाही? अगदी तेच कळा ना. काठी तुम्हाला सांभाळते का तुम्ही काठीला सांभाळता? हा, मी काठीला सांभाळतो. बरोबर आहे. वा वा, चौकदार हुशारी कर. विठाला विठाला गोड निवेदन आहे मला. आदरणीय नानांच्या मुखारविंदातून आपण दासबोध पारायण या ठिकाणी चालू आहे. सुंदर निवेदन आहे. खर तर त्यांनी माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहावं एवढा अधिकार माझा मुळीच नाही. कारण व्यावहारिक दृष्टीनं ते माझे मोठे भाऊ आहे आणि परमार्थिक दृष्टीनं ते माझे गुरु आहे. आज मी जर इथं उभा असेल तर केवळ त्यांच्यामुळे, आणि त्यांनीच माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं एवढा अधिकार माझा मुळीच नाही. विठ्ठला मोठेपण आहे. दादा महाराज आजकाल थोडस माणसं मोठी झाले की दुसऱ्याच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायची लाज वाटते. बरोबर आहे का नाही? पण ते नानांचं तसं जीवन नाही. कोणी कीर्तनकार असू द्या महाराज, छोटा असू द्या, मोठा असू द्या, लहान असू द्या, प्रत्येकाच्या कीर्तनामध्ये ते टाळ घेऊन उभं राहतात. त्याचं एकमेव कारण खर तर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. विठाला नाना या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व देवरूप श्रोतृवर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. आता सगळेच बसलेले प्रेमाचे, सगळ्याचे नाव मी घेऊ शकतो, पण आपल्याकडे वेळ शिल्लक राहिलेला नाही. आपल्याकडे फक्त 1 तास शिल्लक राहिलेला. 1 तास उरला खटवण राहायची नाही हो, दत्ता महाराजांची. आता आपल्याकडे फक्त 1 तास शिल्लक राहिलेला आहे. 1 तासामध्ये आपल्याला पूर्ण अभंगाचा भावार्थ पाहायचा आहे. विठाला अभंग संतपर आहे. संतांचं वर्णन व्हावं या हेतूने हा अभंग निवडलेला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या जीवनामध्ये झालेली संतांची भेट कशी धन्यदायी आहे, कशी आनंददायी आहे याचं प्रतिपादन करतात. एक महत्वाची गोष्ट सांगतो. संतांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला जे जे अनुभव आले ना ते संतांनी जगासमोर मांडले. संतांनी पाठ करून नाही सांगितलं. आपल्या जीवनामध्ये जो अनुभव आला ना तो जगासमोर मांडला. अनुभव आणि अंगा या जगाने कसे, किंवा तुकोबराय सांगतात आमच्या जीवनामध्ये जोही अनुभव आला तो आम्ही जगासमोर मांडला. तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे. बऱ्याच वेळेला आम्ही जगाला ठासून सांगतो, पण तेवढा अनुभव आमच्या जीवनामध्ये नसतो. यालाच म्हणायचं लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. आम्ही जगाला ठासून ज्ञान देतो, ठासून सांगतो, पण तेवढा अनुभव आमच्या जीवनामध्ये
नसतो. तुकोबराय म्हणले अगोदर आम्ही अनुभव घेतला आणि मगच जगाला सांगितलं. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे होऊ नका रानभरे. तुकोबराय म्हणले इथं अनुभव पाहिजे. आणि परमार्थ म्हणजे काय लेकुराच्या गोष्टी नाहीत ना. परमार्थामध्ये अनुभव महत्वाचा आहे. तुकोबराय स्पष्ट शब्दात सांगतात महाराज, शब्दाचे गौरव तुका म्हणेत पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नाही. परमार्थामध्ये अनुभव फार महत्वाचा आहे. नुसतं पोटी ज्ञान महत्वाचं नाही. तुकोबराय म्हटले आम्ही अगोदर अनुभव घेतला आणि मगच जगाला सांगितला. विठ्ठला विठ्ठला. आज जर तुम्ही बघायला गेलं तर बऱ्याच वेळेला अनुभव कमी असतो पण माणसं जास्त बोलतात. बरोबर आहे का नाही? तुकोबराय म्हणले आमचं तसं नाही. अगोदर आम्ही अनुभव घेतला आणि मग जगाला सांगितला. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या जीवनामध्ये झालेली संतांची भेट कशी धन्यदायी आहे आणि कशी आनंददायी आहे याचं प्रतिपादन करतात. अभंगाचं पहिलं चरण, धन्य काळ संत भेटी कशाला धन्य म्हणायचं महाराज? संसारिकाच्या दृष्टिकोनातून धन्यता वेगळी आणि परमार्थिकाच्या दृष्टिकोनातून धन्यता वेगळी. संसारिक मनुष्य ज्याला धन्य म्हणतोय, परमार्थामध्ये त्याला धन्य म्हणत नाही. संसारिक मनुष्य कशाला धन्य म्हणतो? ल्यावे खावे बरे, असावे सदैव, हेच करी हाव संसार,
किंवा वाढावे संतान गुरुवे व्हावे धनधान्य. महाराज दोनाचे 4 हात व्हावे, 4चे 6 व्हावे आणि बेल मांडवावर जावा. याचा अर्थ असा आहे, संसारातल्या नासक्या कुचक्या वस्तूच्या प्राप्तीमध्ये संसारिक मनुष्य धन्य मानतो, बरोबर आहे का नाही? पण परमार्थामध्ये त्याला धन्य म्हणत नाही. परमार्थामध्ये नेमकं कुणाला धन्य म्हणायचं? नाथ महाराज सांगतात, ज्याच्या मुखामध्ये सततच भगवंताचं नाम आहे, जगामध्ये तो धन्य आहे. धन्य तोची एक, धन्य जगी तो तोची एक, हरी रंगे नामे. धन्य जगी तोची एक, हरी रंगे नामे. धन्य जगी तोची एक, हरी रंगे नामे. धन्य जगी तोची ज्याच्या मुखामध्ये सततच भगवंताचं नाम आहे तो धन्य आहे. धन्य जगी तोची एक, हरी रंगिनाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. महाराज परमार्थ त्याच्या जीवनामध्ये नसेल आणि कितीही तो जर श्रीमंत असेल तर ज्ञानोबराय म्हणले तो धन्य नाही, तर तो खरा करंट आहे. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. किंवा ज्ञानोबराय म्हणले ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही, ज्याच्या जीवनामध्ये गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही आणि ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची अनुभूती नाही ना, तो खरा करंट आहे. महाराज उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. राम कृष्ण पैठा कैसा होय, तो खरा करंट त्या कपाळाचा आहे. विठ्ठला विठ्ठला. कोण धन्य? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नये जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याच्या मुखामध्ये सततच भगवंताचं नाम आहे ना, जगामध्ये तो धन्य. इथं जातीयतेचा विचार नाही महाराज, कारण परमार्थामध्ये जातीयता पाहिली जात नाही. आणि मला सांगा, आता जातीयता कमी होत चालली का वाढत चालली? बाप्पा, वाढत चालली. गव्हाच्या जाती वाढल्या, ज्वारीच्या जाती वाढल्या, कापसाच्या वाढल्या, ऊसाच्या वाढल्या. आपल्या काय कमी झाल्या काय? आपल्या बिलेच जाती वाढल्या ना. हे आमच्या जातीचे, ते त्या जातीचे, हे आमचे पाहुणे, ते त्यांचे पाहुणे. वाढले का नाही? पण महाराज म्हणले, हे आमचे पाहुणे, ते त्यांचे पाहुणे, हे या जातीचे, ते त्या जातीचे. या वेगवेगळ्या जाती कुठपर्यंत? जोपर्यंत आपण संसारात आहोत तोपर्यंत. एकदा का या धर्ममंडपात आपण आलो रे आलो, शिल्लक राहते, त्याचं नाव आहे वारकरी. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. म्हणून तुम्ही पहा, ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये जर तुम्ही गेले ना, तर सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाचे
सगळ्या धर्माचे लोक तिथं एकत्रित आलेले असतात, बरोबर आहे का नाही? पण सगळ्याच्या मुखामध्ये तिथं एकच शब्द असतो, कोणता? माऊली. चहाच्या गाड्यावाला असो नाहीतर ट्रकचा ड्रायव्हर असो, माऊली माऊली. त्याचं कारण आहे परमार्थामध्ये जातीयतेचा विचार नाही महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदासा, किंवा न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञाना. संत जातीयता पाहत नाही आणि भगवंतानी कधी जातीचा विचार केला नाही. भगवंतानी जाती विद्या गोता कुळासी माता याला गौण किंमत आहे महाराज. आपली भक्ती पाहिली जाते. म्हणून तर भगवान परमात्मा भक्ताची जात पाहत नाही, तर भक्ताची भक्ती पाहतो महाराज. भगवंतानी जर भक्ताची जात पाहिली असती ना, तर चोखोबरायांची समाधी पांडुरंगाच्या पायाजवळ झालीच नसती. कोण आहे चोखोबराय? आहे महार समाजाचे आहेत महाराज. पण तुम्हाला जर अगोदर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल ना, अगोदर चोखोबरायांचं दर्शन घ्यावं लागतं, बरोबर आहे का नाही? तरच पांडुरंगाचं दर्शन होतं. त्याचं कारण आहे भगवान कधीही जातीचा विचार करत नाहीत. विठाला विठाला सांगितलं, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखे नाम तोचे धन्य. या जगामध्ये ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्या जगामध्ये तोच धन्य आहे. म्हणून तर तुकोबराय म्हटले, जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. अहो ज्यांनी लंका जाळली, ज्या हनुमंतरायांनी लंका जाळली त्या हनुमंतरायांना तुकोबराय धन्यता देतात. काय कारण आहे? कारण हनुमंतरायांच्या मुखामध्ये सततच प्रभूचं नाम. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम सततच प्रभू रामचंद्रजींचं नाम होतं महाराज. सतत भजन करायचे. परिणाम अंतःकरण निर्मळ झालं आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रजी त्यांच्या हृदयात येऊन राहिले, बरोबर आहे का नाही? हनुमंतरायांनी हृदयात साठवलं महाराज. साठवलं का नाही महाराज? सावता महाराजांनी भगवंताला हृदयात साठवलं. नामदेवरायांनी सावता महाराजांना नाही धन्यता दिली, त्यांच्या मायबापाला धन्यता दिली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. का? त्यांनी आपल्या हृदयामध्ये हरीला साठवलं. नवे नवे हनुमंतरायांनी साठवलं.
अनेकांनी साठवला महाराज. जनाबाईने साठवला, मीराबाईने साठवला महाराज. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला धरीला, पंढरीचा चोर. हनुमंतरायांनी साठवला. बघा, सगळं रामायण झाल्यानंतर प्रभू रामचंद्रजीनं रावणाला ठार मारलं आणि रावणाला मारल्यानंतर महाराज लंका बिभीषणाला दिली. लंकेचं राज्य बिभीषणाला दिल्यानंतर प्रभू आपल्या सगळ्या वानर सेनेसहित अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांनी सुंदर प्रभूचा थाटामाटात राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर प्रभू राजे झाले. प्रभूने ठरवलं आता आपण राजा झालेलो, पण आपल्याला युद्धामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली म्हणले त्याला आपण बक्षीस देण्याचा कार्यक्रम करू. महाराज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवला आणि महाराज सगळ्याला बक्षीस दिले प्रभूने, सगळ्याला बक्षीस. पण हनुमंतरायांना काहीच बक्षीस दिलं नाही. ऐकताय ना तुम्ही? हनुमंतरायांना काहीच दिलं नाही महाराज. सीतामातेला राग आला. सीतामाता धावतच प्रभूकडे गेला. प्रभू, अहो तुम्ही सगळ्याला बक्षीस दिली, पण ज्यांनी मेन कार्य केलं त्यांना काहीच बक्षीस दिलं नाही. अहो बाकीच्याला तुम्ही बक्षीस वाटत बसायले, जे कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड पुढे घेऊन त्यालाच बक्षीस. हनुमंतरायांना काहीच बक्षीस नाही. प्रभूंनी सांगितलं, सीते, हनुमंतरायांच्या ऋणातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तरायची. सीते, माझे पंचप्राण जरी दिले तरी हनुमंतरायांच्या ऋणातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर सीतामाई म्हटल्या, प्रभू तुम्ही नाही ना देऊ शकत, मग मी देते. माझ्या बापाच्या इथून आणलेला नवरत्नाचा हार मी देते म्हणे. मला सीतामातेनं एक एक रत्न पृथ्वीसमोर हार काढला आणि हनुमंतरायांना जवळ बोलवलं आणि टाकला हनुमंतरायांच्या गळ्यात. तर मला हनुमंतराय असते हार घातल्यानंतर टुरकून उडून झाडावर गेले आणि पुन्हा भजन सुरू करू लागले. भजन सुंदर रंगात आलं महाराज. पण भजन गात असताना हनुमंतराय एक एक रत्न पृथ्वीसमोर महाराज मणी घ्यायचे, दाताने फोडायचे, पाहायचे फेकून द्यायचे. मणी घ्यायचे, दाताने फोडायचे, पाहायचे फेकून द्यायचे. अशा टायमाला आग लावणारे भरपूर असतात. एक वानर पळतच सीतामातेकडे गेलं. सीतामाई, तुमच्या बापाचा अपमान. एवढं पेट्रोल ओतलं त्यांनी. म्हणले माझ्या बापाचा अपमान? अहो तुमच्या वडिलांनी दिलेला नवरत्नाचा हार तुम्ही त्या हनुमंतरायांना दिला आणि हनुमंतराय एक एक रत्न पृथ्वी समोर मणी घेतात, दाताने फोडतात, फेकून देतात. सीतामातेला रागच आला. धावतच हनुमंतरायांकडे गेल्या. पाहिलं तर खरंच हनुमंतराय मणी घ्यायचे, दाताने फोडायचे, पाहायचे, फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. अरे हनुमंता, एक एक रत्न पृथ्वीचं मोल आहे आणि तुम्ही मणी घेता, दाताने फोडता, फेकून देता, काय कारण आहे? त्यावेळेला हनुमंतरायांनी सांगितलं, माई मी याच्यात राम आहे का नाही पाहतो. माई, राम रत्न जाणे मम न जाणे अन्यथा. मला फक्त राम रत्नच मान्य आहे. पायो जी मैने राम रतन धन पायो, पायो जी मैने राम रतन धन पायो. माई, मला राम रत्न मान्य आहे, मला दुसरं रत्न मान्य नाही. माई, याच्यात राम नाही ना म्हणून फेकून देतो. राग आला सीतामाता. त्याच्यात राम नाही, मग तुझ्यात तरी आहे का? वाईट वाटलं हनुमंतरायांना. माई, या देहात जर राम नसताना हा देह कधीच फेकून दिला आहे तर दाखव ना. महाराज हनुमंतराय झाडावरून खाली उतरले, गदा खाली ठेवली आणि छाती विदारण केली. रामच काय, रामासहित सीता दाखवली. हृदय प्रगटे राम रूपा,
सहित सीता राम लखन सीता सहित हृदय बसव सुर भूप. रामा सहित सीता दाखवली. कोणी दाजी? कोणी? हा, हनुमंतरायांनी. आपण प्रयत्न करायचा नाही. आपण जर प्रयत्न केला तर नव्या शर्टाचं वाटोळं होईल. आणि लेच जर ताकद लावली तर रक्त निघल, पण राम नाही दिसणार. राम प्रभू हृदयात येण्यासाठी अगोदर चित्त निर्मळ करावं लागतं आणि मग राम प्रभू हृदयात येऊन राहतात. विठ्ठला विठ्ठला महाराज समर्थांच्या जीवनातला प्रसंग सांगतो. एक वेळेला समर्थ सकाळी सकाळी एका घरी भिक्षाच्या निमित्ताने गेले महाराज आणि आवाज दिला घर मालकिनीला, ओम भवती भिक्षाम देही, जय जय रघुवीर समर्थ. आवाज दिल्यानंतर महाराज घरातली घर मालकीन श्रीमंत होती आणि उदार होती. महाराज श्रीमंत आणि तमोगुणी माणसं पुष्कळ पाहायला भेटतील, श्रीमंत आणि रजोगुणी माणसं पुष्कळ पाहायला भेटतील, पण श्रीमंत आणि सत्वगुणी माणसं बोटावर मोजणे इतकेच आहेत महाराज, बोटावर. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, ज्या घरातला घर मालक श्रीमंत आहे आणि उदार आहे त्या घरातल्या घर मालकाने लक्ष्मीला हाताला धरून जरी बाहेर काढलं तर लक्ष्मी तिथून जात नाही. का जात नाही? कारण तिथं भगवंताची विभूती असते. जेथ जेथ संपत्ती आणि दया. दया शब्दाचा अर्थ आहे औदार्य. दोन्ही वस्ती आली एके ठाया, तेथ जान धनंजया विभूती माझी. ज्या घरातला घर मालक श्रीमंत आणि उदार असतो ना त्या घरात लक्ष्मी नांदते. विठ्ठला विठ्ठला. घर श्रीमंताचं होतं आणि बाई सात्विक होती. तिनं डोक्यावर पदर घेतला आणि लगेच समर्थांच्या झोळीमध्ये भिक्षा टाकली. सकाळी सकाळी समर्थ प्रसन्न झाले. बाळ, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं ते मागून घे. महाराज साधू आणि देव प्रसन्न झाल्यानंतर मागायची सुद्धा अक्कलच लागते बरं. मागायची सुद्धा अक्कल लागते. त्या बाई हुशार होती. तिनं तिला माहित होतं की समर्थांना रामप्रभूचा अनुग्रह झालेला आहे, एवढं तिला माहित होतं. तिनं लगेच तिच्या डोक्यात प्रकाश पडला, महाराज मला दुसरं काही नको, मला प्रभू रामचंद्रजींचं दर्शन करून द्या. काय मागणी हो, काय सुंदर मागणी. तिनं सांगितलं मला प्रभूचं दर्शन करून द्या, एवढंच. समर्थांनी सांगितलं हरकत नाही, उद्या सकाळी मी तुला प्रभूचं दर्शन करून देतो. महाराज समर्थ तिथून निघून गेले. बाई आनंदात होती की उद्या मला रामप्रभूचं दर्शन होणार, उद्या मला रामप्रभूचं दर्शन होणार. आनंदात होती बाई. इकडे महाराज दुसरा दिवस उजडला. समर्थांच्या डोक्यात विचार आला, आपण शब्द दिलाय, गेलं पाहिजे. बाई तयारीत होती. सकाळी सकाळी उठली. समर्थांसाठी बाईनं सुंदर खीर बनवली आणि तिनं विचार केला की आज मला समर्थ प्रभूचं दर्शन घडून देणार. बाईनं सुंदर हटून प्रभू समर्थांसाठी खीर बनवली. मला इकडे समर्थांनी स्नान केलं, हातात लंगोटी घेतली, पायात खडाऊ घातल्या, कमंडलू हातात घेतलं, निघाले त्या बाईच्या दिशेने. पण समर्थांच्या मनामध्ये विचार आला की ज्या बाईला आपल्याला प्रभूचं दर्शन द्यायचं तिची आपण परीक्षा तर पाहिली पाहिजे, बरोबर आहे की नाही? कोणाला शस्त्र आणि शास्त्र अनाधिकारी माणसाच्या हातात देऊ नाही, आपण परीक्षा पाहिली पाहिजे. म्हणून समर्थ रस्त्याने चालत असताना त्यांनी रस्त्यावरचे खडे घेतले, कमंडलूट टाकले, काड्या घेतल्या, कमंडलूट टाकल्या, घाण घेतली, कमंडलूट टाकली, धूळ घेतली, कमंडलूट टाकली आणि निघाले. निघाल्यानंतर त्या बाईला आवाज दिला. घराच्या त्या दारात गेल्यानंतर, जय जय रघुवीर समर्थ, ओम भवती भिक्षाम देई. महाराज बाई धावतच आली. या महाराज या, मी तुमच्यासाठी सुंदर खीर बनवली, मी बनवलेली खीर घ्या आणि मला प्रभू रामचंद्रजींचं दर्शन द्या. असं म्हटल्यानंतर समर्थांनी आपल्या हातातलं कमंडलू त्या बाईकडे लांबवलं. बाई हे घे कमंडलू आणि याच्यात टाक खीर. महाराज त्या बाईनं कमंडलू हातात घेतलं आणि त्या कमंडलूत डोकून पाहिलं तर त्या कमंडलूत काड्या, कचरा, धूळ, शेण, घाण घाण वस्तूंनी ते कमंडलू भरलेलं. बाईला राग आला. महाराज एवढ्या पहाटे उठून मी तुमच्यासाठी सुंदर खीर बनवली आणि असल्या घाण कमंडलू मध्ये टाकू?
माझी बनवलेली खीर जर तुम्हाला हवी असेल तर अगोदर तुमचं कमंडलू स्वच्छ करून द्या, तरच मी बनवलेली खीर याच्यात टाकते. असं म्हणल्यानंतर समर्थ खदखन हसले. समर्थ म्हणले, बाई तुझी साधी बनवलेली खीर टाकण्यासाठी जर तुला कमंडलू स्वच्छ हवा असेल तर माझा राम देण्यासाठी तुझं अंतकरण स्वच्छ नको का? बाई अगोदर तुझं अंतकरण स्वच्छ कर. अंतकरण स्वच्छ केल्यानंतर रामाला या आणि राहा म्हणून सांगावं लागत नाही. येवोनी गोपाळ राहिले, अगोदर चित्त निर्मळ कर. म्हणून तर तुकोबरायांनी मागणी केली, महाराज करिया तिमिराचा नाश उदय हो. तिमिराचा नाश उदय होऊनी प्रकाश तोडी आशा पास. आशा पास गेले की देव येऊन राहतो. हनुमंतरायांनी आशा पास अगोदर तोडून टाकले, मग प्रभूला हृदयात साठवलं. म्हणून तुकोबराय धन्यता देतात. जाळीली लंका तरी देखील धन्य धन्य म्हणे तुका विठाला विठाला. वेगळा अर्थ आहे. तुकोबरायांनी अनेक अभंगामध्ये धन्य शब्द वापरला. काही अभंगामध्ये तुकोबराय स्वतःच्या संचिताला धन्यता देतात. धन्य मी मानीन आपुले संचित. काही अभंगामध्ये तुकोबराय संसारिकाला धन्यता देतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. काही अभंगामध्ये तुकोबराय स्वतः जन्माला आलेल्या बद्दल धन्य शब्द वापरतात. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे नालो. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबराय काळाला धन्यता देतात. काळाला काय गरज आहे काळाला धन्य म्हणायची? मला संतांची भेट झाली झालं, त्यात काय एवढं विशेष? तुकोबराय म्हणले नाही नाही, मला संत भेटलेही आणि संत कळालेही. महाराज संत भेटणं वेगळं आणि संत कळणं वेगळं. भेटलेले संत कळतीलच असा त्याचा अर्थ नाही. बघा तुम्ही, ज्ञानोबराय 750 वर्षापूर्वी आळंदीमध्ये अनेकांना भेटले असतील, पण भेटलेले ज्ञानोबराय कळालेच असा त्याचा अर्थ नाही. देहू गावामध्ये तुकोबराय अनेकांना भेटले असतील, पण भेटलेले तुकोबराय कळालेच असा त्याचा अर्थ नाही. आपल्या जाम समर्थ गावामध्ये समर्थ अनेकांना भेटले असतील, पण भेटलेले समर्थ सामान्य जीवाला कळालेच असा त्याचा अर्थ नाही. बघा तुम्ही, भेटलेले ज्ञानोबराय जर सामान्य जीवाला कळाले असते तर ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये धूळ फेकलीच नसती का फेकली असती? भेटलेले तुकोबराय जर सामान्य जीवाला कळाले असते तर तुकोबरायांच्या अंगावर गरम पाणी टाकलंच नसतं. जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बाबा. नाही कळाले हो तुकोबराय, नाही कळाले नाथ महाराज. अहो नाथ महाराज जर कळाले असते तर यौवन 108 वेळा नाथ महाराजांच्या अंगावर थुंकलाच नसता. नाही कळाले. एवढा त्रास दिला या समाजाने संतांना. ज्ञानोबरायांना इंद्रायणीमध्ये प्रवेश नाकारला गेला. तुकोबरायांच्या गाथा पाण्यात बुडवल्या गेल्या. मीराबाईला विष प्राशन करावं लागलं. जनाबाईला सुळावर देण्याचा प्रसंग उडवला गेला आणि नाथ महाराजांच्या अंगावर यौवन 108 वेळा थुंकला महाराज. त्रास दिला. याचा एकमेव अर्थ असा आहे, सामान्य जीवाला संत कळत नाही. मला संत कळण्यासाठी आपल्याला त्या योग्यतेचं व्हावं लागतं.
जीवाला संत नाही कळाले. नाथ महाराज वर्णन करतात. पवना घालवेल पाला, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे नकळे महिमान गा. संत महिमा कळू शकत नाही. तुकोबाराय म्हणले आमच्या जीवनामध्ये संत भेटलेही आणि संत कळाले. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्णारे. आणि ज्या काळामध्ये भेटले तो काळ कोणता होता? माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार. आणि कोणते संत भेटले? सत्य गुरु राय. सत्य कृपा माझ्या जीवनामध्ये झाली. आता गुरु शिष्य ले झालेत महाराज. गावागावात गुरु शिष्य कोणी कोणाला गुरु म्हणायले, कोणी कोणाला शिष्य म्हणायले. महाराज एखाद्याने एखाद्याला चिली मोडायची शिकवली ना, चिली जिजा काय चिली मोडायची शिकवली, तो म्हणतो आजपासून मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य. आण चिली भरून पहा. आता चिली मोडणं शिकवणं कुठं गुरु शिष्य पण असतं का? तुकोबाराय म्हणले लालची गुरु लोभी चेला आणि दोनो नरक में ठेलम ठेला. म्हणले काय उपयोग आहे अशा विठोबाची आन पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो म्हणले. विठोबाची आन नरकाला काय उपयोग आहे म्हणले. गुरु गावात चोऱ्या करी आणि शिष्य वड्याला मासे दे. काय उपयोग आहे म्हणले. महाराज गुरु असावा कसा? गुरु श्रोत्रिय असावा, गुरु ब्रह्मनिष्ठ असावा आणि गुरु दयाळू असावा. महाराज शिष्याचा उद्धार व्हावा, शिष्याचं हित व्हावं, हे गुरुच्या अंतःकरणात तळमळ असली पाहिजे. अशालाच आपण जीवनामध्ये गुरु केलं पाहिजे. नाही तर महाराज आपल्याला लय सवय ना, आमच्या माता मावल्याला तर जास्त सवय ना. ₹1.25 दिला आणि बाईम्या गुरु केला. कोणालाही गुरु करी जाऊ नका. गुरुचे पैसा पाहून, गुरुची श्रीमंती पाहून मुळीच गुरु करू नका. गुरु श्रीमंतीनं मोठा नसला पाहिजे, तर गुरु अवस्थेनं मोठा असला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आमच्या जीवनामध्ये खरे गुरु भेटले. सत्य गुरुची सत्य कृपा. सत्य गुरुराय कृपा मज केली. कोणते गुरु? बाबाजी आपोले
सांगितले नाम. म्हणून आमच्या जीवनामध्ये संत भेटलेही आणि संत कळालेही. महाराज संत कळणं फार दुर्लभ आहे महाराज. पहिली गोष्ट तर भेटणं दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी परे जग जेठी करून. आणि इकडून तिकडून जर संत भेटले तर भेटलेले संत कळणं अवघड आहे. तुकोबाराय म्हणले आमच्या जीवनामध्ये संत भेट झाली आणि ज्या काळात झाली धन्य काळ संत भेटी. तुम्ही काय केलं महाराज? मी त्यांच्या चरणाला मिठी मारली. पायी मिठी पडली तो. महाराज पायी शब्द का घेतला हो? डोई मिठी पडली तो हे जमत होतं. पायाकडे जायची काय गरज होती तुकोबारायांना? डोई मिठी पडली तो हे सरळ होतं. पण पायी शब्द का वापरला? त्याचं कारण आहे मोठ्या माणसाचं श्रेष्ठत्व हे पायामध्ये असतं. उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भव्यते. मोठ्या माणसाचं श्रेष्ठत्व पायामध्ये असतं. म्हणून माणसाने नेहमी पाया पडत जावं बरं. आपण जर एखाद्याच्या पाया पडलो की त्याचं पुण्य आपल्याला येतं. एखाद्याची निंदा केली की त्याचं पाप आपल्याला येतं. आणि एखाद्याला मिठी मारली की त्याचे गुणधर्म आपल्याला येतात. बरोबर आहे का नाही? दोन मिठ्या सांगितल्या. एक महाभारतात आलेली मिठी आहे आणि दुसरी रामायणात आलेली मिठी. कैकई जेव्हा मंथरेला मिठी मारते तेव्हा मंथरेतला विकल्प कैकई मध्ये जातो आणि अख्खं रामायण घडतं. बरोबर आहे का नाही? मला रामायण नाही सांगायचं इथं. मला एवढंच सांगायचंय की मिठी मारल्यानंतर समोरच्याचे गुणधर्म आपल्यात येतात. म्हणून मिठी कुणालाही मारत जाऊ नका. मिठी मारायचीच असेल तर त्याचे पायी घाला मिठी. मोल नेगे जग जेठी भावा एकासाठी खांदा वाहे आपुलिया. आणि मिठी मारायचीच असेल तर माझ्या संतांच्या चरणावर मिठी मारा. पायी मिठी पडली तो. तुकोबाराय म्हणले मी संतांच्या चरणात मिठी मारली. का हो महाराज? संत भेट झाली म्हणता, त्या काळाला धन्यता दिली म्हणता. मग संत भेटीमधून तुम्हाला काही लाभ झाला असेल ना? तुकोबाराय म्हणले फार मोठा लाभ. कोणता लाभ? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात नवीनच तयार झाले. ते आपल्या संस्थेचं काम म्हणजे गुऱ्हाळासारखं झालंय. गुऱ्हाळासारखं म्हणजे पुढच्या ढेपी तयार झाल्या की माग लगेच आधन तयारच. ते आधन टाकलं
त्या गुणाच्या ढेपी तयार झाल्या की पुन्हा पाठीमागून आदन तयारच आहे मला असा एक एक लॉट तयार होत चालला एक एक लॉट बघा ना. त्या बाजारात गेले की दुसऱ्या तयार होतेच मला कारखाना आहे कारखाना हा? बघा तुम्ही श्याम महाराज तयार होऊन गेले राम महाराज तयार होऊन गेले आता वाटलं पुन्हा कोणी होतं का नाही तयार काय नाही पण एक एक लॉट तयारच होतो मला काय पोरग तयार झाले वा वा हो. कारण त्याला गुरुची बी कृपा लागते बरं का मला आणि सुंदर मुलं तयार व्हायले ना हा एक कारखाना आहे अहो काय इकडून जर साखर ऊस टाकला तर तिकडून साखर बाहेर पडते बरोबर आहे का नाही बाप्पा काहीच नवल नाही या कारखान्याचं अरे आमच्या संतांचा कारखाना असा आहे इकडून दुर्जन घाला तिकडून सज्जन बाहेर पडतो हा कारखाना ही ताकद आहे महाराज संतांची बघा तुम्ही ज्या ज्ञानोबरायांच्या हस्तस्पर्शाने रेड्याच्या मुखातून वेद बोलतो का नाही त्या ज्ञानोबरायांची नुसती कृपा जरी झाली तरी आपण का बोलणार नाही तो सांगा ना बघा तुम्ही ज्ञानोबरायांचा हस्तस्पर्श झाल्यानंतर निर्बुद्ध असणारा प्राणी रेडा वेद बोलला महाराज पण कोणता रेडा बोलला जो रेडा ज्ञानोबरायांच्या कृपा दृष्टीच्या तक्त्यात पोचला तोच रेडा वेद बोलला अण्णा दुसरे रेडे नाही बोलले बरं दगड कोणते तरले हो दगड जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशालाया दगड कोणते तरले जे दगड तुकोबरायांच्या अभंग गाथेला बांधले होते ते दगड तरुण वर आले बाकीचे नाही तरले बाकीचे तरले तर नाही पण ते स्वतः शेवळले त्यांनी दुसऱ्यालाही घसरून पाडलं तसे गावात काही काही शेवळलेले दगड असतात ना शेवळलेले दगड आपण जर म्हणून चला ना कीर्तन ऐकून कोणाचं भलं झालं कीर्तनाने माणसं सुधारणार तर तमाशाने बिघडाणार कुठं जातो कीर्तनाला बस इथं त्याला म्हणायचं शेवळलेला दगड स्वतः येत नाही आणि दुसऱ्यालाही येऊ देत नाही विठाला विठाला संत भेटीचा लाभ सांगतो माझ्या जीवनात जेवढे संधी होते संपूर्ण नाहीसे झाले संदेहाच्या सुटल्या गाठी आता गाठी किती प्रकारच्या गाठी अनेक आहेत महाराज चिताची गाठ अविद्येची गाठ प्रारब्धाची गाठ संशयाची गाठ लग्नाची गाठ आणि अजून एक गाठी अजून एक गाठी मी एकदा तिकडे कोल्हापूरकडे कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन झाल्यावर आम्ही सगळेच भजने मंडळी असे बसलो बसल्यानंतर आमच्यातला एक भजन्यालेच गजगज बसला होता म्हटलं का हो हे लेच गजगज असते ते बोलत नाही दुसरा म्हणला महाराज ते लय आतल्या गाठी सही म्हणजे आतली एक गाठ तुको बराय म्हणले आमच्या जीवनामध्ये एकही गाठी शिल्लक राहिली नाही तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायासी महाराज बाकीच्या गाठी सोडवता येतील पण एक गाठ महाभयंकर आहे आणि त्या गाठीचं नाव आहे अविद्यारूपी गाठ त्या अविद्यारूपी गाठीमुळे जीवाला जीव दशा प्राप्त झाली कल्पना विद्या येणे झाला जीव माये उपाधी शिव बोलिले जे आणि ही अविद्यारूपी गाठी जर सोडवायची असेल एक तर सद्गुरूकडे जा नाही तर संत महात्म्यांकडे जा विठाला विठाला सद्गुरू आपल्याला ही अविद्यारूपी गाठीतून नष्ट करतात आणि तत्वमसी या वेदाच्या महावाक्याचा बोध करून देतात तत्वमसी म्हणजे ते प्रज्ञानाम ब्रह्म तू आहेस नाथ महाराज म्हटले आम्हाला दत्त भगवंताची खरी जाणीव जर कुणामुळे झाली असेल तर गुरुमुळेच झाली श्री गुरु कृपेसी दत्त ओळखी
श्री गुरु कृपेशी दत्त ओळखिला, हृदय डोलाऱ्यावरी बैसविला. म्हणून गुरुकडे गेलं पाहिजे. आणि गुरुकडे गेल्यानंतर आपलं अज्ञान झाकून नाही ठेवलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, देवाकडे गेल्यानंतर पाप झाकून ठेवू नका, श्री गुरुकडे गेल्यानंतर अज्ञान झाकून ठेवू नका, आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर रोग झाकून ठेवू नका. बर का बाप्पा? डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर दोनच प्रश्न विचारतात. काय काय होतं आणि कधीपासून होतंय. दोनच प्रश्न असतात डॉक्टरचे. मला डॉक्टरने जर विचारलं ना काय होतंय, सरळ सांगायचं पोट दुखतंय. आणि डॉक्टरने जर विचारलं कधीपासून दुखतं, तर सरळ सांगायचं शेजारच्या सकाता त्यांनी बंगला बांधला तेव्हापासून दुखतंय. डॉक्टर जवळ गेल्यानंतर रोग झाकून ठेवू नका, श्री गुरुकडे गेल्यानंतर अज्ञान झाकून ठेवू नका, आणि देवाजवळ गेल्यानंतर आपलं पाप झाकून ठेवू नका. विठ्ठला सांगतात, आमच्या जीवनामध्ये संपूर्ण गाठी नष्ट झाल्या, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. आता आमच्या पोटी शीतळता प्राप्त झाली. का हो मनात असा काही स्पष्ट फायदा सांगा ना. तुकोबाराय म्हणले स्पष्ट फायदा सांगतो. सर्व संसारिक जीवाच्या दुःखाला कारणीभूत असणारी संसार रूपी भवनदी आम्ही संतांच्या कृपेनं सहज तरून गेलो. अभंगाचं तिसरं चरण. भवनदीचा आमचे गुणवान मंडळी जीव तोडून गातात. आमचे हे बाल वारकरी एवढं जीव तोडून महाराज टाळ वाजवतात, पावल्या खेळतात. आमचे मृदंगाचार्य छाती पुरुषतर वाजवायला लागले. पण तुमच्या काही बेंबीच्या देठाला धक्का नाही. गुत्त दिलंय का आम्हाला? गुत्त का उत्तर? काय काय भागात उदड म्हणतात, काय काय भागात उक्त म्हणतात, काय काय भागात गुत्त म्हणतात. गुत्त राहू द्या ना, पण निदान तिसऱ्या हिस्सेने तरी राहू द्या ना. एक हिस्सा तुमच्याकडे भजनाचा. खरं कीर्तन आमचं नसतंच, खरं कीर्तन तुमचं असतं. नाम संकीर्तन साधन कीर्तनामधून जेवढं नामचिंतन होईल ते खरं कीर्तन. बरं आतापर्यंत मी तुम्हाला काही बोललो का? इमानदारीने सांगा, काही बोललो? त्या कोपऱ्यात एक मावशी कीर्तन सुरू झालं तसं झोपल्यात, पण मी काही बोललो का? तिकडं पाहू नका, उगं कोरडी दंबाजी केली, कोणीच झोपलं नाही. जे झोपला असेल त्याला लागेल, आपल्याला काय करायचं. पण आतापर्यंत मी तुम्हाला काही बोललो नाही. मग निदान जनाची नाही तर एक काम करा, पुरुष मंडळीने हातवर करा. झालं आपलं कीर्तन सरळ. वा वा रामदास, मी येतो चहा घेऊन. विठोबा रखुमाई
काही पादराणी विठोबार कुमाई लगेच गुंडाळून ठेवले. चांगलं भजन केलं बरं का. आता हे भजन का घेतलं तुम्हाला माहिती आहे का घेतलं? कारण हे भजन घेतल्यानंतर बऱ्याच जणांचा जीवात जीव येतो. वाटतंय आता आलंय आकाराला, आले महाराज 8 तासाकडे आलेत, आता संपत आहे. ते जीवात जीव येण्यासाठी हे भजन घेतले बरं का. नाही तर अजून आपली 2 चरण राहिलेली आहेत. विठाला विठाला कारण जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा नियम आहे, अभंग घेतला की तो पूर्ण सुटला पाहिजे. आता आपण 2 चरणाचा भावार्थ पाहिला, तर 3ऱ्या चरणाचा पाहणार आहे. तुकोबाराय सांगतात, भव नदीचा झाला तारा. भव नदी, संसाराला भव नदी म्हटलेलं आहे. का भव नदी? नदी जशी दुथड्या भरून वाहते तसं संसार दुथड्या आहे. एक जन्म आणि दुसरं मरण, म्हणून भव नदी. नदी जशी उताराला धावते, खालारा धावे पाणी, तसं संसार देखील नेहमी पतनाला धावतो, म्हणून भव नदी. आणि नदी जशी कुणासाठी थांबत नाही, तसं संसार देखील कुणासाठी थांबत नाही. बघा तुम्ही, कितीतरी संसार करणारे संपले महाराज, पण संसार संपला का? नाही महाराज. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, कितीतरी गेले, पण संसार आजही शिल्लक. पुरणपोळी खाणारे संपले, पण पुरणपोळी आजही शिल्लक आहे. तसं संसार करणारे कितीतरी संपले. किती संपले? कितीतरी गेले महाराज. चालता वाट पुढे भय वाट त्याची, बहुत जन गेले नाही आले मागोचे, न देखो काय झाले कान तरी ऐकते, बैसलो संधी मागी तुझा आता माझी करी चिंता, कितीतरी गेले महाराज. बहुत जन गेले नाही आले मागोती, न देखो काय झाले. पण संसार नाही संपला. संसार संपत नाही. पण तुकोबाराय म्हणले, आमचा संसार संपला बुवा. कुणाच्या कृपेनं? संत महात्म्यांच्या वचनरूपी कृपा प्रसादाने आम्ही संसार रूपी भव नदी सहज करून गेलो. भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संतांचा प्रसाद प्राप्त झाला आणि भव नदी आम्ही सहज तरून गेलो. आणि एकदा का भव नदी तरून गेलो की जीवनातलं दुःख गेलं, जीवनामध्ये सुख प्राप्त झालं, जीवनामध्ये मंगलमय अवस्था प्राप्त झाली. आणि ही अवस्था प्राप्त करून देणारं दातृत्व जर कुणाकडे असेल तर एकमेव संतांकडे आहे. अभंगाचं शेवटचं
क्या बात है. भैरवी स्टार आहे शेवट ते शेवटचे बॅट्समन मुद्दाम पाठी मारा जा नुसतं फटके मारायला तसं ते पेशंट भैरवी आहे का नाही गोड सांगणार जगद्गुरु तो खूप बाय सांगतात
तुका म्हणे मंगलाता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. महाराज जीवनामध्ये मंगलमय अवस्था प्राप्त करून देणारे संत आहेत म्हणून धन्य काळ. जीवनामध्ये भवनदीचा तारा करून देणारे संत आहेत म्हणून धन्य काळ. आणि जीवनामध्ये संदेहाच्या गाठी सोडवणारे संत आहेत म्हणून धन्य काळ. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. ज्ञानेश्वर माऊली चालू असलेल्या आपल्या श्री राम जन्म उत्सव आणि समर्थ उत्सवाच्या